सर्वांना जय भीम, नमस्कार. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या समोर विश्वभूषण, भारतरत्न, बोधिसत्व, महाकारुणी महामानव भगवान गौतम बुद्धांना अनुसरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला महामानवेचा, शांततेचा धर्म दिला. असे ते महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्याने माणसाला माणुसकीचा धर्म दिला, माणसाला माणसात आणून बसवलं. ज्या संविधान आणि घटना प्रकृत, ज्या संविधान आणि घटना अनुषंगिक आरक्षणद्वारे सर्वांना आपल्याला हक्क दिले, अधिकार दिले, या अधिकार आणि हक्काचा सदैव आदर केवळ बौद्ध समाजाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाज जो प्रत्यक्षाने जाणवला जातो, तो बौद्ध समाज प्रत्येक वेळी कुठलंही संकट आलं, आंदोलनासाठी पुढे असो, मग कुठलेही एका असेना, कोणाचं आरक्षण का असेना, काही असेना, जे आरक्षण जे आमच्या बापाने दिलं, जे आमच्या महामानवाने दिले, त्यांच्या पुण्यकर्माने इतर जाती जमातीचे लोक आरक्षण घेतात, घटना आणि संविधानानुसार आरक्षण घेतात आणि त्या आरक्षणाच्या जीवावर आपली प्रगती, उन्नती करतात. आज हजारो वर्ष दलित बांधव आणि सूचित जाती जमातीचे दलित बांधव हजारो वर्ष चिखलामध्ये कितपत पडलेले, लोकांची उष्टी नाष्टी रांधी करून विष्ठा उचलली, कमरेला माठ बांधून जंग पछाडलं, लोकांच्या घरदारी शिदोऱ्या मागितल्या, अन्नधान्य मागून खाल्लं, ढोरागुरांचं मांस खाल्लं. अशा समाजातना आणि त्या समाजातना हे विश्व ज्याने ते घडवलं, या विश्वाचं जी निर्मिती आहे, पाणी पिण्यालाही आपल्याला स्पर्श करायला मिळत नव्हतं, एवढी भीषणता होती. जी भीषणता या महापुरुषाने त्यांच्या लहानपणी अनुभवली, एवढी भिन्नता, विषमता, जातीयता होती. ज्या महामानवाला लहानपणी शाळेच्या बाहेर झाडाखाली शिवून शिक्षण घेत असताना पाण्याला पण स्पर्श करता येत नव्हता, ज्या सूर्य आणि पृथ्वीचं अंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारला इंग्रजांच्या परीक्षकाने शाळेत आलेल्या, तेव्हा त्या बाबासाहेब आंबेडकरांनी मिश्किलीने हुशारीने उत्तर दिलं, सूर्य आणि पृथ्वीमधलं अंतर मला माहीत नाहीये, सूर्य आणि पृथ्वीमधलं अंतर मला माहीत नाही, परंतु ज्या झाडाखाली मी बसलोय, शिक्षण घेतोय, आणि त्या वर्गाच्या आतमध्ये, शाळेच्या वर्गाच्या आतमध्ये जो पाण्याने भरलेला माठ आहे, त्याच्या आणि माझ्यामध्ये जे अंतर आहे, ते अंतर पाहता त्यापेक्षाही अंतर पृथ्वी सूर्यामध्ये कमीच आहे. तेवढं अंतर माझ्यामध्ये आणि त्या पाण्याच्या माठामध्ये आहे. एवढी भीषणता, एवढी अस्पृश्यता, भीषणता, जिथे पाण्याला पण स्पर्श करता येत नव्हतं. जे भोगलं, ज्यांनी भोगलं, ज्यांनी पाहिलं, ज्यांनी लोकांसाठी घाम गाळला, लोकांना परत त्या मरणयात्रा नकोत म्हणून संविधान आणि घटना घडवलं, संविधान आणि घटना घडवून सर्वांना आरक्षण दिलं. हे आरक्षण सामाजिक जातीच्या उन्नतीचं, जाती आणि उन्नतीचं प्रगती करण्यासाठी होतं. केवळ कुटुंब चालवण्याचा आधार नव्हता. आरक्षण म्हणजे कुटुंब चालवण्याचा आधार नाही. आरक्षण हे आपलं कुटुंब चालवण्याचा आधार नाही, किंवा मार्केटमधला भाजीपाला नाही, की कोणी पण आलं आणि दिलं. एवढी भिन्न विषमता त्या काही असताना ते आरक्षण खितपट पडलेल्या जातींना वरती आणण्यासाठी
बनवलेलं ते आरक्षण आहे. त्यामुळे ते आरक्षण ज्यांना पाहिजे त्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, SC ST OBCसाठी आहे. मग त्या काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आणि घटना लिहिताना स्वतंत्र काळामध्ये भविष्यामध्ये म्हटलं होतं की मराठ्यांना आरक्षण लागेल, परंतु मराठे एवढे माजुरडे की त्यांनी ते नाकारलं. परंतु आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समाज, ज्याने बौद्ध धर्म साकारलेला आहे, जो बौद्ध धर्म शांतीचा धर्म दिलेला आहे, आम्ही धर्माच्या गौतम बुद्धांच्या शांतीच्या प्रेकडे चालतो. हे आमच्या आरक्षणाचा फायदा इतर जाती जमातीचे लोक घेतात. आणि हे करताना ज्यांच्या जीवावर आरक्षण मागता आज 5 दिवस तुम्ही आंदोलन करताय आझाद मैदानावर, जरांगे पाटीलजी, गणलेले पाटीलजी 5 दिवस आरक्षण करताना तुम्ही अनेकांचे पितळ उघडे करत होतात, अनेकांना बेनुमाल उद्दिष्ट करून बोलत होतात, अपमानित बोलत होतात. हे तुम्हाला शोभनीय आहे, अशोभनीय आहे. तुम्हाला वाटलं आमच्याबरोबर 5 कोटी मराठा आहेत म्हणजे आम्हाला सगळं काय अभ्यास आहे, आपलं ज्ञान आहे. कदापि नाही. तुमची पात्रता एक गटारात दारू पिलेल्या माणसाची आहे. तुमची पात्रता एक गटारात दारू पिलेल्या माणसाची होती. कोणी तुम्हाला उचलून आरक्षणचा नेता बनवला कोण जाणे, आणि तुमच्या वापर बंदुकीची गोळी म्हणून ते करत होते. आणि या मराठा आरक्षणासाठी तुम्ही गेले 2-2.5 वर्ष लढत होतात. परंतु हे मराठा आरक्षण संविधानिक नाही. कुठलीही गोष्ट मागताना जोर जबरदस्ती करून मिळत नाही. कुठलीही गोष्ट मागताना जोर जबरदस्ती करून मिळत नाही. जरांगे पाटील, तुम्हाला वाटलं ती दुसऱ्याची बायको सुंदर आहे, तुम्हाला वाटलं ती दुसऱ्याची बायको सुंदर आहे, ती मला आवडली, ती मला द्याच, अशा प्रकारचं तुमचं आरक्षणाचं मागणं होतं. जे चंद्र आहे तो चंद्र मला आणून द्या, ही तुमची मागणी होती. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी लाईटच्या दिव्याखाली अभ्यास केला, रस्त्याच्या दिव्याखाली अभ्यास केला, त्या बाबासाहेबांनी आपली सामाजिक विषमता, जातीयता निर्मूलन करण्यासाठी हे आरक्षण दिलं. आणि आज जरांगे पाटील ज्या आझाद मैदानावर उपोषणाला बसले, फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं होतं बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नव्हता, की महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले नव्हता. ज्या लोकांनी ज्योतिबा फुलेंनी क्रांती घडवली, आद्य शिक्षण क्रांतिकारी, महिलांना शिक्षण दिलं, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुरू केली, ते महात्मा ज्योतिबा फुले, समाज सुधारक, आद्य क्रांतिकारक, यांनी जातीयता निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला, महिलांना शिक्षण दिलं. तेच त्यांचे ध्येय धोरण बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून घटनेतून दिलं. आणि असं या संविधान घटना प्रति तुम्ही मराठा आरक्षण मागताय. परंतु मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने निवाडा दिलेला आहे की तुम्ही तुमचे मागासलेपण सिद्ध करा. पण ज्या सरकारने आधीच्या एकनाथराव शिंदे यांनी म्हटलं आम्ही 10% आरक्षण दिलेलं आहे, टिकणारं आरक्षण दिलेलं आहे, पण ते आरक्षण नव्हतं, तर फसवं आरक्षण होतं. EWS हे आरक्षण नव्हतं, तो तुमचा पर्याय होता, जिथे मुलांचे ॲडमिशन्स रोखू नयेत, जिथे मुलांच्या शिक्षणावर गदा येऊ नये म्हणून ते EWS आरक्षण 10% दिलं होतं. परंतु संविधानिक मराठा आरक्षण हे कुठल्याही चौकटीत बसत नाही. तरी देखील एक समाज विश्लेषक, एक राजकीय विश्लेषक, एक तांत्रिक विश्लेषक, एक अभियंता असल्याने मी या सर्व आरक्षण गोष्टीचा अभ्यास केला. मी सामाजिक स्तरावर, राजकीय स्तरावर सगळ्या गोष्टीचा अभ्यास करतो. आणि अभ्यासांती मी जानेवारीमध्ये एक आरक्षणचा रिपोर्ट तयार केला. तो रिपोर्ट मी गोपनीय मुख्यमंत्री महोदयांना सादर केला. आणि काल परवाच मी कुरिअरद्वारेही 12 पानं लिहून पाठवली. आरक्षण कशा प्रकारे देता येईल, परंतु आरक्षण असंवैधानिक देता येणार नाही, तर संविधानिक पद्धतीने द्यायला पाहिजे.
जर मराठा आणि कुणबी एक आहेत असं जरांगे पाटील बोलतात, परंतु सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट 2001, 2005, 2001, 2003, 2005 हायकोर्ट सुप्रीम कोर्टच्या निर्णयानुसार कुणबी आणि मराठा हे दोन्ही वेगवेगळ्या जाती आहेत. आणि जरांगे पाटील सांगतात कुणबी आणि मराठा एक आहे. सरसकट मराठा पाहिजे, सगळे सोयऱ्यांचं पाहिजे. सगळे सोयरे म्हणजे कोणते? सासू सासरे मेवणी हे सगळे सोयरे झाले. सासू सासरे मेवणी हे सगळे सोयरे झाले. ह्यांचं जातीचं दाखला, ज्यांचं जातीचं आरक्षण तुम्हाला लागू होऊ शकत नाही. आई बाप वडील आजोबा बहीण, आई बाप वडील आजोबा बहीण भाऊ यांचं आरक्षणाचं सर्टिफिकेट लागू शकतं, सगळे सोयऱ्यांचं लागू शकत नाही. त्यामुळे हैदराबाद गॅझेट जो 1802 त्या काही हैदराबाद संस्थेने कुणबींना आरक्षण देताना कुणबी मराठा म्हणून नमूद आहे. मग कुणबी मराठा म्हटलं म्हणजे कुणबी मराठा हे मागासलं पण त्यात लिहिलंय, मागासले पण आहे का असं कुठेही लिहिलेलं नाही. कुणबी मराठा लिहिलं म्हणजे ते मागासलं पण होतं का? म्हणजे त्यात ते आलं म्हणजे दमणूक झालं म्हणजे ते जातीय नीती मराठा मागासले पण होतं का? मराठ्यांना कुणबी जात लागू शकते का? कुणबी आणि मराठाचं वेगळं आहे. मुंबई गॅझेट, सातारा गॅझेट हे सारखं बिंबवून सांगत होते सरसकट नका शब्द काढा, सगळे सोयरे टाका. म्हणजे आरक्षणाचे विद्वान जरांगे पाटील यांना नमूद करावायचं की मराठा आणि कुणबी हे वेगळे आहेत. जर तुम्हाला खरोखर आरक्षण हवं असेल नम्रपणे मागा, आदरपूर्वक मागा. मुख्यमंत्र्यांच्या पदाचा मान ठेवा, मंत्री येणाऱ्या मंत्र्यांचा मान ठेवा, राजकीय नेत्यांचा मान ठेवा. मान अपमान तुम्ही 5 दिवसात भरपूर केलात, हे अद्याप कदापि खपू घेतलं नाही. तुम्हाला मुंबईमधून हाकलायचं होतं. तुम्हाला मुंबईमधून आलेला तुमचा जो काही मोर्चा असेल, 1 लाखाचा 2 लाखाचा जो काही मोर्चा आला असेल, कोर्टाने निर्देश काय दिले होते की मोर्चाला बंदी, आंदोलनाला बंदी, उपोषणाला बंदी. तरीही देखील कोर्टाने, सरकारने तुम्हाला 1 दिवसाचं उपोषणाला दिलं परवानगी. परंतु तुम्ही आज 5 दिवस उपोषण करताय आणि म्हणताय आरक्षण दिल्याशिवाय जाणार. पण तुम्हाला आरक्षण मुळात दिलं गेलं नाही. सरकारने जो काही जी.आर काढला, तुमच्या ज्या काही मागण्या होत्या 8/16 8 मागण्यामध्ये जे काय होतं, ज्या तुमच्या आंदोलकांवर केसेस होत्या त्या मागे घेणं आणि ज्या काही इतर गोष्टी होत्या आरक्षणाच्या आर्थिक बाबी त्या मान्य केल्या. परंतु हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट याचा निर्णय झाला नाही. हा निर्णय 1 महिन्यानंतर होईल. म्हणजे शिंदे आयोग कमिटीचा जो आयोगाने तुम्हाला दर्शवलेल्या होत्या त्या अटी तुम्हाला मान्य नाही आहेत. परंतु तुम्ही सांगताय ते हैदराबाद गॅझेट, शिंदे गॅझेट, त्याच्यामध्ये मराठा नमूद आहे, याच्यामध्ये मराठा नमूद आहे. तर अशा प्रकारे कुठेतरी जरांगे पाटलांचं आंदोलन शमवायचं होतं. म्हणून सरकारने तुमचा अध्यादेश जी.आर काढला. एकदा तर तुम्हाला मुंबईहून हाकलायचं होतं, मग 1 महिन्यानंतर बघू. मग तुम्हाला बोलतील जावा न्यायालयामध्ये मागा. ना हैदराबाद गॅझेट आहे ना सातारा गॅझेट आहे, आणि मराठा आणि कुणबी हे लागू शकत नाही, कारण ते न्यायप्रविष्ट आहेत. न्यायालयाचा निर्णय आहे की कुणबी आणि मराठा एकत्र जात होऊ शकत नाही. त्यामुळे मराठ्यांना कुणबीमधून आरक्षण मिळू शकत नाही. आता ओबीसी ह्यांच्यावर जर अन्याय होणार असेल तर ओबीसी पण आपलं आंदोलन करणार, पेटून उठणार. SC ST पण आंदोलन करणार. काय अधिकार होता अजित पवारला, काय अधिकार होता अजित पवारांना, उपमुख्यमंत्री, उपसमितीचे मुख्य, त्यांनी 2019 मध्ये संविधानाने दिलेला पदोन्नतीतील आरक्षण बंद करण्याचा अधिकार अजितदादांना कोणी दिला? अजितदादा पवार उपमुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारने 2021 मध्ये हे कुठल्या कारणाने आरक्षण बंद केलं पदोन्नतीचं, आणि कोर्टात पाहिलं, मग कोर्टाने निवाडा दिला, मग कोर्टाने पण कायम केलं. परंतु हैदराबादच्या निवाड्यामध्ये परंतु बिहारच्या निवाड्यामध्ये आता तुम्ही हैदराबाद गॅझेटचा दाखला देताय, तर मी सांगतो बिहारने गेल्या 6 महिन्या वर्षभरापूर्वी जो काही निर्णय दिला, राज्य सरकारला SC ST OBCच्या आरक्षणामध्ये ढवळाढवळ करायचा अधिकार नाहीये.
राज्य सरकारला कुठल्याही जातीयतेमध्ये अनुसूचित जाती जमाती, ST जाती जमाती, OBC, इतर मागासवर्गीय जाती जमाती कुठल्याही जातीय जमातीमध्ये ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही आहे. मग अधिकार नसताना जरांगे पाटलाने कुठल्या आधारे GR दिला? अधिकार नसताना जरांगे पाटलाने कुठल्या आधारे GR दिला? हा सर्व आरक्षण देणं घेणं हा संपूर्ण अधिकार केंद्राला आहे. केंद्र एक लोकसभा राज्यसभेमध्ये बहुमताने सिद्धता होईल, मागासले पण असल्याचा अहवाल जाईल, त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल आणि राष्ट्रपती तो अधिसूचना काढेल, तेव्हा तुम्हाला मागासले पण जाहीर होईल, तुम्हाला मराठ्यांना आरक्षण जाहीर होईल. राज्य सरकारचा GR फसवा आहे, खोटा आहे. राज्यपालाला काही अधिकार नाहीत आणि राज्य सरकारलाही अधिकार नाहीत. जो अधिकार आहे तो केंद्रीय सरकारला आहे आरक्षणाबाबतचा. हे माझं ठाम मत आहे. कारण मी प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करतो, आयोगाकडे जातो, आयोगाकडून माहिती घेतो, सगळ्या गोष्टीचा अभ्यासांती मी म्हणतो की हे दिलेलं GRचं आरक्षण, हे दिलेलं GR हा फसवा आहे. याच्यात कुठलंही आरक्षण लागू नाही आणि मराठ्यांना आरक्षण OBC म्हणून मिळणार नाही, OBCतून मिळणार नाही आणि कुणबीमधून मिळणार नाही. कुणबी आणि मराठा वेगळे आहेत, त्यामुळे कोर्ट ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार. PIL दाखल करणार, आम्ही PIL दाखल करणार. सदावर्ते बरोबर म्हणतायत की आझाद मैदान सोडून जा, आझाद मैदान सोडून जा. मी तर म्हणत होतो की यांना कर्फ्यू लागू करा आणि सर्व नाके बंद करा आणि यांना जेल भरो आंदोलन करून टाका. भले इतिहासात काय नोंद होईल ते नोंद होईल, परंतु चुकीचं आरक्षण आणि हम करोस कायदा, संविधानाच्या पुढे जाऊन हम करोस कायदा चालणार नाही. त्यामुळे जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने आरक्षणाचं आंदोलन केलं तिथे बाबासाहेबांचा, आंबेडकरांचा फोटो नसावा आणि आरक्षण मिळाल्यानंतर पण बाबासाहेबांचे आभार मानले नाहीत. जे GR मिळाला, आम्ही जिंकलो, मी केलं, म्हणजे त्यांना बाबासाहेब आंबेडकर बनवायचं आहे का? लक्षात घ्या, हे जे मिळाले ते बाबासाहेबांच्या कृपेने GR मिळालेला आहे. जे बाबासाहेबांच्या कृपेने लागू आहे. तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो न लावून तिथे अपमान केलेला आहे. त्यामुळे संपूर्ण आंबेडकरी जनता तुमचा निषेध करत आहे. रविराज रवींद्र चांगो शिंदे, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन, महाराष्ट्र ऑल इंडिया ST महामंडळ कर्मचारी युनियन, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी युनियन वतीने जरांगे पाटील संपूर्ण मराठा समाजाचा निषेध नोंदवता. जिथे त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला नाही, त्यांच्यामुळे आरक्षण मागताय, ज्यांच्या अधिकारामुळे आरक्षणाचा तुम्हाला आवाज उठवायला झाला, त्यांचा तुम्ही फोटो न लावता अपमान केलेला आहे. हा त्यांचा जाहीर निषेध आहे. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनल हे आपल्याला आव्हान सगळ्यांना सांगत आहे. धन्यवाद.